राज्यात फिक्सर आणि दलालांचं पीक आलंय। हे पीक कापण्याचं सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय। त्यांचं अभिनंदन। सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। पुण्यात तरुणीवर बलात्कार। स्वारगेट बस स्थानकातील एका बसमध्ये धक्कादायक घटना। एक जण पोलिसांच्या ताब्यात। मस्साजोगच्या आंदोलनाची दखल घ्या। प्रशांत महाजन यांच्यासह राजेश पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करा। भाजपचे आमदार सुरेश धस यांचं या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। 2 दिवसांमध्ये सरकारनं मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा सर्व राज्यातील ग्रामपंचायत बंद करणार। सरपंच उपसरपंच संघटनेचा मस्साजोगच्या आंदोलनाला पाठिंबा। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे विशेष सरकारी वकील। ग्रामस्थांनी देशमुख कुटुंबांनी उपोषण सोडावं, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांचं आवाहन। देशमुख हत्येचा खटला तातडीने चालवणार असल्याचं दिलं आश्वासन। पोलीस आरोपींचे सीडीआर का काढत नाही? खासदार बजरंग सोनवणे यांचा सवाल। मारेकऱ्यांना पळून जाण्यासाठी पैसे आणि गाडी पुरवल्याचा सोनवणेंचा आरोप। महायुतीच्या मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीच्या संदर्भात शासनाचा आदेश जारी। मंत्री माणिकराव कोकाट यांच्यासह एकूण 7 मंत्र्यांच्या ओएसडींची नेमणूक जाहीर। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। खासदार सुनील तटकरेंचा दावा। विरोधकांना अजून पराभव पचवता आला नाही, ते आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। तटकरेंचा हल्लाबोल।